नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। पाणी आहे तर जीवन आहे, जल है तो कल है। बोरीमध्ये भाजपा युवा नेते सतीश चौधरी यांच्या पुढाकारातून 5 मोफत पाणी टँकर सेवेला प्रारंभ। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम, नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत। मात्र या सर्व गरजांचा पाया ज्यावर उभा आहे ते म्हणजे पाणी। पाणी नसल्यास जीवनाची कल्पनाच अशक्य आहे। म्हणूनच पाणी आहे तर जीवन आहे आणि जल है तो कल है हा संदेश देत जिंतूर तालुक्यातील बोरी येथील युवा नेते सतीश भाऊ चौधरी यांच्या पुढाकारातून 5 मोफत पाणी टँकर सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकहिताचा उपक्रम राबविण्यात आला। या पाणी टँकर सेवेचे उद्घाटन सतीश भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी यशवंतरावजी चौधरी, मंचक बापू चौधरी, संजय शिंपले, शेख बिबन भाई, मारुती अण्णा शिंपले, ओमकार भैया चौधरी, मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी, रणवीर सिंह अंबोरे, शिवलिंग अप्पा भिसे, दिनकर चौधरी, संगेकर अप्पा चौधरी, संभाजी चौधरी, गंगाधर उर्फ भावड्या देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असताना गावातील नागरिकांना आवश्यकतेनुसार शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे आणि कोणालाही गैरसोयीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही मोफत सेवा सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सतीश चौधरी यांचे अभिनंदन केले। भारतीय परंपरेनुसार पाण्याचे दान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे। तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे पुण्यकर्म समजले जाते। याच विचारातून सतीश चौधरी यांनी नागरिकांच्या सेवेसाठी हा उपक्रम सुरू केल्याचे उपस्थितांनी नमूद केले। सतीश चौधरी हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। यापूर्वी देखील विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे। काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे बोरी येथील नामदेवनगर परिसरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी सहकार्य केले होते। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताचे उपक्रम राबविणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब हा जीवनाचा श्वास आहे। विहिरी, तलाव, नद्या आणि जलस्रोत जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। कारण पाणी वाचवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे जीवन वाचवणे होय। पाणी आहे तर जीवन आहे, जल है तो कल है। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।